नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरातलीच पिठं आणि घरच्याच साहित्यामध्ये खूपच मस्त पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करूया. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घालते. थोडंसं जास्त लसूण घ्यायचा, 10 ते 12 पाकळ्या लसूण मी इथे घेतला आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा धने घालायचे आहेत, अख्खे धने घेतलेत. 1 चमचा बडीशेप घालायची आहे. बडीशेपेची चव खूप मस्त लागते या रेसिपीमध्ये. यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्या. यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे शेंगदाणे घालते. शेंगदाणे मी आधी भाजून घेतलेत. आता हे सगळं जाडसर वाटून घेऊया. तर इथे पहा, हे मी असं वाटून घेतलं आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे, जाडसर असं वाटून घेतलं आहे. हे वाटण आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. हे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. या वाटीने इथे मी सगळी पिठं इथे मोजून घेते. यानंतर यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आणि अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये आपण बेसन घातलं त्यामुळे रेसिपीला मस्त खमंगपणा येईल आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा यायला मदत होईल. याबरोबरच गव्हाच्या पिठामुळे रेसिपीला छान सॉफ्टनेस येईल. याशिवाय तुमच्या घरात जी पिठं असतील तीसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. यानंतर इथे आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. चवीप्रमाणे इथे मी मीठ घालते आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. ऑप्शनल आहे, फक्त रंगासाठी घालते. आपण आधी इथे वाटणामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात. यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचे, रेसिपी छान खुसखुशीत होण्यासाठी. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला आता पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आधी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सगळं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी पाणी घालून हे पीठ मळते आहे. पीठ आपल्याला सैलसर मळायचं आहे. यामध्ये मी वाटण घातलेलं नाही आहे. तर हे वाटणसुद्धा मी इथे घालते आहे. या वाटणामुळे खूपच मस्त चव येते आपल्या रेसिपीला. तर आज आपण थालीपीठं बनवणार आहोत. तर अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. नाश्त्यासाठी अगदी तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता. वाटणामध्ये आपण धने, जिरं, बडीशेप हे सगळं घेतलं आहे. त्याची खूप छान चव रेसिपीला येते. तर आता याचं असं सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, असं हे पीठ मळून घेतलं आहे, सैल आहे. आता याची आपण थालीपीठं बनवूया. तर इथे आता मी पोळपाटावरती एक ओलं कापड घेतलं आहे आणि इथे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आता हाताला पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर घरी असलेल्या पिठांपासून तुम्ही मस्त पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी झटपट बनवू शकता. तर इथे मी असं थालीपीठ थापून घेतलं आहे. यावरती आता थोडेसे तीळ लावूया, दिसायला सुद्धा छान दिसतील. तीळ लावल्यावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हे चिकटतील आणि आपण जेव्हा भाजू थालीपीठ तेव्हा निघणार नाहीत. आता याला असे होल करून घ्यायचे, म्हणजे त्यामधून आपल्याला तेल सोडता येईल.
आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती तेल सोडायचं आहे. तर इथे मी साधारण अर्धा चमचा इतकं तेल सोडलं आहे तव्यावरती. आता यावरती थालीपीठ घालूया. आता यावरती जे आपण होल केले त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे. एक एक थेंब तेल सोडते मी. आणि आता खालच्या बाजूने आपण थालीपीठ 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर थालीपीठ उलटून घ्यायचं आहे. मस्त रंग आला आहे. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थालीपीठ भाजून घेऊया. पाहू शकता दोन्ही बाजूने हे थालीपीठ खूप छान भाजलं गेलं आहे. अगदी खमंग झालं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल, तूप किंवा बटर यावरती लावू शकता. मी इथे थोडंसं बटर लावते. तर हे आपलं थालीपीठ भाजून तयार आहे. काढून घेऊया. इथे मी आणखी थालीपीठ बनवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान मस्त खरपूस असं खमंग दिसतंय. हे दिसायला जितकं छान आहे तितकंच चवीला अप्रतिम आहे. इथे मी लोणच्याबरोबर आणि दह्याबरोबर ही थालीपीठं सर्व केलेत. अशीच सुद्धा ही थालीपीठं खूप मस्त लागतात. तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी बनवू शकता. लहानच काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडतील अशी ही थालीपीठं आहेत. अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.